नमस्कार, मी सदानंद आर्डेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज असा गटारी अमावस्या आणि याच्या निमित्त काय काय करूचं बेट ठरलं, जसं की गावठी चिकन आणूचा आणि बरेचसे काय काय मेनू करूचे असत। तर आज आपण बघूया की हे व्हिडिओ कसा होता। सगळ्यांना काही विनंती असा की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नको। तर आता आपण जाऊया आणि गावठी चिकन कसं करतात ना आता बघूया, चला। आज असा गटारी अमावस्या आणि त्यानिमित्त ह्यो बेत असा बघू शकतास। गावठी कोंबडा आणलेला असा आणि त्याच्यात कोंबड्याच्या बोतोरी एक कवाड गावला आणि बारकी बारकी 2-3 कवटात काळीज असा आणि ह्या आता मटण मी धुवून घेतलं आहे। तर एका आता साफ करूचा असा आणि अकडी एका बाजूकडे वाटपाची तयारी चालू आहे, हे बघू शकता तुम्ही। वाटपासाठी आपण सुक्या खोबऱ्या कापून घेतलेला, तसंच ओला खोबरासुद्धा कापून घेतलेला असा आणि कांदोसुद्धा असा आणि या वाटा आपल्या मागे भाजूचा असा, हे तुम्ही बघू शकतास। बहुतेक जी वाटपाची तयारी आहे ती सगळी झालेली असा आणि मी आता मगाशी जर धुवून घेतलेला मटण होतं ना, तर मी आता बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतास। तर आता मी मटण बारीक करू आता मी मटण जा ना आता बारीक करून घेतलं आहे आणि तुमका माहिती असा गावठी कोंबडा बारीक करूसाठी थोडा कठीण पडतं, कारण तो थोडासा चिवट असता। तर आता मी हे सगळं पहिला व्यवस्थित बारीक करून घेत आहे आणि त्यानंतर मग आपल्या पुढची प्रोसेस करूची आहे। तर या सगळं मी आता बारीक करून घेत आहे। अकडे बघशात तर आता अकडे वाटप भाजूचं काम चालू आहे। वाटप जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा आपल्याला पहिलं कांदो भाजून घ्यायचं लागतं आणि कांदो मग व्यवस्थित लाल झाल्यावरती मग आपल्याला त्याच्यात टाकूचं लागतं खोबरा आणि तो आपण मस्त नंतर मग लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा। नंतर मग आपल्या आता थंड झाल्यावरती वाटूचं असतं, तर आपण मिक्सरला वाटतो। आपण पहिले ह्या वाटांचा पाट्यावर वाटायचे, तर आता काय ते दिवस रवले नाहीत आणि आता सध्या आपण मुंबईत असल्यामुळे हे सगळा करूचं लागतं मिक्सरवरती। तर आपला आता ह्या वाटप आता जवळजवळ सगळा भाजलेला असा, हे बघू शकता तुम्ही। मग अशी बारीक केलेलं मटण आता पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घेतलं आहे। त्याच्यात आता आपण टाकूया ह्यो मालवणी मसालो आणि आमच्या मालवणी मसाल्याची चव जी असते ना ती खूप अप्रतिम असतं। तर ह्याच्यात आता मी मसाला टाकून घेतला आहे, बघू शकता सर। आणि त्यानंतर आपल्याला टाकूचा चवीपुरता मीठ। आता आम्ही टाकलं बारीक मीठ, पण शक्यतो जर जाडा मीठ गावात ना तर अतिउत्तम, कारण त्या मिठाची चव असते ना ती खूप खतरनाक असतं। शक्यतो तुम्ही जर कधी केल्यास तर जाडा मीठ नक्की वापरून बघा। तर त्याच्यात थोडीशी टाकली आता आपण हळद आणि हे बघू शकतास थोडीशी ही आलं लसूणची पेस्ट, ह्याच्यामुळे सुद्धा एक मटणाला वेगळीच चव येतं। आता ही चटणी पण टाकलेली असा। तर आता मी ह्या मटणचा ना तर व्यवस्थित कोळसवून घेत आहे, म्हणजे काय होतं की आपण जेवढा पण काळ्यामागा टाकला ना तर त्याला व्यवस्थित लागत। त्याला मी आता व्यवस्थित परतून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळासाठी ठेवून देते, कारण कसा लावल्यावर ताबडतोब फोडणी घालायचं नाही। तर मिक्स केल्यावरती साधारणतः अर्धा 1 तास किंवा जास्त वेळ आपण ठेवून द्यायचं, म्हणजे काय होतं की जेणेकरून मीठ मसाला असतं ना त्याला व्यवस्थित लागतं। आणि हा बेत असा हो कोंबड्याची तंगडे भाजूचो। हे कोंबड्याचे तंगडे जे होत ना ते का मी लवकर सगळा व्यवस्थित साफ करून त्याला मीठ मसाला आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे एका मस्तपैकी रंग येईल आणि त्याला व्यवस्थित सगळा मीठ मसाला वगैरे लागलो बघून समजला असतात तुम्ही। आता हे बघू शकतास आणि आता आपल्या करूची असा फोडण्याची तयारी। त्यासाठी आपण आता हो टोमॅटो व्यवस्थित बारीक कापून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्या कापूचा कांदो, त्याच्या आधी आपण हे टोमॅटो जो ना तो व्यवस्थित बारीक कापून घेऊया अशा पद्धतीने, जेणेकरून काय होतं की बारीक कापलो की टोमॅटो शिजाक व्यवस्थित बरं पडतं। आणि ह्यो सुद्धा एक टोमॅटोचा दुसरा भाग आणि अशा पद्धतीने हो कांदोसुद्धा बारीक चिरून घ्यायचो आणि कांदो चिरून झाल्यावरती मग ते का आपण फोडण्याची तयारी कशी करते ते बघूया। त्याआधी आपण बघूया की हे मग असे लेग पीस जे होते ना ते आपण आता फ्राय करू घ्या। मी आता तवं ठेवून घेतलं आहे आणि तवं आता बऱ्यापैकी तापलं, त्याच्यावरती आता आपण तेल टाकूया आणि आता जे मगाशी तुम्हाला दाखवले ना मी हे कोंबड्याची तंगडा मस्तपैकी फ्राय करून घेऊया। हे 2 पीस आहेत ना एकदम अस्सल असतात मजबूत, तर ते आता मी फ्राय करून टाकलं आहे आणि ही 2 काळजा होती ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया। ही सुद्धा फ्राय केलेल्या तंगड्यांची चवसुद्धा एकदम अप्रतिम लागतं, तुम्ही बघू शकतास। तर आता ह्या मी ठेवले फ्राय करूसाठी। ह्या काय करायचं की एकदम बारीक गॅस ठेवून त्याच्यावर शिजवून ठेवायचा, जेणेकरून त्या व्यवस्थित शिजतं। तर आता हे बऱ्यापैकी एक साईडने व्यवस्थित शिजल्यात, तर आता आपण तयारी करूया फोडणीची। तर आता हे आपण तेल टाकून घेतलेला आणि त्याच्यात तो आता कांदो थोडंसं लाल होईपर्यंत परतायचो
आणि कांदो मग लाल झाल्यावरती मग आपण त्याच्यात टाकायचो टोमॅटो. तर आता आपण कांदो परतून घेऊया आणि त्याच्यात आपण टाकली आहेत 2 तेजपत्त्याची पानं. ते सुद्धा आपण व्यवस्थित त्याच्यात भाजून घ्यायची. आणि तेजपत्त्याच्या पानामुळे काय होतं की त्याचा चव एकदम भारी येता, तुम्ही बघू शकताच. तर आता जेव्हा तो कांदो जो आहे ना तो व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि कांदो त्याला लाल होईपर्यंत जरा बघूया. आणि मला वाटतं आता कांदो जो आहे ना बऱ्यापैकी लाल झालो. आणि आता आपण टाकलो टोमॅटो, त्याचासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचो. आणि त्याच्यानंतर आपण फोडणी टाकायचो मसालो. कारण काय होतं की फोडणी मसाला टाकल्यावरती त्याचा एक वेगळाच रंग येतात आणि चवसुद्धा भारी लागतं. थोडीशी आपण फोडणीत आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामुळे जरा टेस्ट मस्त लागतं. तर आता आपण चिकन थोडंसं मसाला टाकूया आणि मसाला व्यवस्थित फोडणीत भाजून घ्यायचो. त्याच्यामुळे काय होतं की मस्तपैकी तडको बसते का आणि एक वेगळी आणि मस्त अशी चव लागतं. तर जेव्हा आता मसाला फोडणीत व्यवस्थित भाजून घ्यायचो, मस्तपैकी ते का व्यवस्थित तेलात परतून घ्यायचो. आणि मग त्याला परतून झाल्यावर त्याच्यात मग आपण मग अशी साफ करून ठेवला मटण जो असं ना गावठी कोंबडीचा, तर आपण ह्याच्यात टाकूया. ह्या सगळं आता मटण जाणं तर आपण फोडणीत टाकूया. आणि ते का मग फोडणीत टाकल्यावरती काय करायचं की व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जी फोडणी जी असं ना ती फोडणी सगळी ती ह्या चिकनला म्हणजे मटणाला लागत होईल. तर अशा पद्धतीने ह्या आपण व्यवस्थित सगळा व्यवस्थित परतून घेतलेला असा. मग असे ठेवलेले हे बघा कोंबड्याची तांगडा ती आता व्यवस्थित फ्राय होतील मस्तपैकी खमंग वास सुटलो. आणि तुमका माहिती आहे कोंबड्याचा मटण घातल्यानंतर भाकरी व्हायच आणि भाकरी आणि मटण खाऊची मजा जी असते ना ती वेगळीच असतात. आता हे भाकरी भाजूचं काम चालू असा आणि तुम्ही बघू शकता तांदळाची भाकरी असतात. तांदळाची भाकरी आणि कोंबडीचं मटण म्हणजे एक वेगळंच आनंद हे तुम्ही बघू शकताच. तर ही आता आपली भाकरी पण तयार झाली आहे आणि आपलं मटण पण आहे ना तर जवळजवळ शिजत दिला. त्याच्यात आता आपल्याला टाकूचा थोडासा वाटप. आणि वाटप टाकल्यावरती काय होतं की थोडीशी ग्रेव्ही चांगली बनतं. तर ह्या आता आपण वाटप टाकलेला असा आणि तो वाटप जा ना त्या व्यवस्थित आपण काय करायचा ढवळून घ्यायचं. म्हणजे काय होईल तर सगळं वाटप पूर्ण मटणाला व्यवस्थित लागत तर व्यवस्थित ढवळून घ्यायचा. आणि त्याला थोडा वेळ पुन्हा शिजत ठेवायचा जेणेकरून तर वाटपसुद्धा व्यवस्थित शिजत. अशा प्रकारे आपल्या ह्या चिकन तयार झालेला असा. व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.